वॉर्म वेलकम सगळ्यांना पुन्हा एकदा. हे आपण फर्स्ट टाइम सेशन घेतोय. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. लेट्स इन्वोक द ब्लेसिंग्स आणि पुढे जाऊया, बघूया महाराज काय म्हणतायत. दोन्ही हात जोडून दीर्घ श्वास घेऊया, दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. एक साईडला दीर्घ श्वास. यू से, हे परमेश्वरा, टू द सुप्रीम गॉड, सगळे गुरुजन, कुलदेवता, आपल्या सगळ्यांचे आध्यात्मिक गुरु, माझे आध्यात्मिक गुरु मास्टर चोळकोक श्री जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, गजानन महाराज, शिर्डी निवासी साई बाबा आणि या सगळ्यांचे गुरुजन स्वामी समर्थ, या सगळ्यांना आव्हान करून हे परमेश्वरा, टू ऑल द हिलिंग एंजल्स, हिलिंग गाइड्स, हिलिंग मिनिस्टर्स, या सगळ्यांना आव्हान करून आजच्या सेशन मध्ये, आजच्या दिवशी जे आपण जमलो आहोत, टू हॅव लिटल बिट ऑफ अंडरस्टँडिंग आणि जॉब करण्यासाठी आपण जमलोत. ब्रह्मांड नायक म्हणून ज्यांना ओळखलं गेलं होतं किंवा त्यांना उपाधी दिली होती, असे श्री गजानन महाराज पुन्हा एकदा आवाहन करून, नमन करून आजचं सेशन आपण सुरू करतो. टू ऑल ऑफ यू वेलकम. जय गजानन. सो मागच्या एक 6 महिन्यापासून एक हा अनुभव आपल्याकडे जमा होतोय आणि आजचा दिवस तो, बरेच दिवस ऍक्च्युली मला तुमच्याशी बोलायचं होतं. आपण मागच्या हनुमान चालिसेच्या सिरीज मध्ये याविषयी थोडस बोललो होतो. महाराजांचे काही महाराजांनी ग्रंथांमधना आपल्याला दिलेले काही उपदेश आहेत आणि मी मागच्या 6 महिन्यामध्ये, 6 नाही पण मे बी अबाउट 4 मंथ्स नाव, 4-5 मंथ्स, एक 8 वेळा मला ग्रंथ पारायण करायची संधी मिळाली. ग्रंथ लिहिलाय कोणी? गजानन विजय ग्रंथ जो आहे तो लिहिलाय दासगणू महाराजांनी, राईट. त्यांचा परिचय जो आहे, मी अजून एक पुस्तक आहे, तर ज्याला हवे असेल त्यांनी मला मेसेज करा. जयंत वेलणकर म्हणून आहेत, नागपूरचे प्रोफेसर आहेत, आता रिटायर झाले. त्यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे जयंत वेलणकरांनी. मी 50 कॉपी याच्या मागवल्या होत्या. उत्कृष्ट, या ह्याला सरच म्हणतात बिकॉज ही वॉज अ प्रोफेसर. तर जयंत वेलणकरांनी आफ्टर त्यांची सर्व्हिस उरलेलं सगळं आयुष्य जे आहे ते महाराजांच्या चरणी अर्पण केलंय. चांगलं लेखणी आहे त्यांची. तर या छोट्याशा या पुस्तकामध्ये दासगणू महाराजांविषयी संक्षिप्त परिचय आणि त्यांच्या हातून घडलेलं लेखन कार्य, त्याच्याविषयी हे जे जयंत वेलणकर आहेत त्यांनी खूप सुंदर लिहिलंय. आणि या पुस्तकामध्ये जे लोक गजानन विजय ग्रंथ वाचतायत, पारायण करतायत, तर त्यातले छोटे छोटे सिनॉप्सिस दिलेत ग्रंथाचे. खूप छान आहे, राईट. ग्रंथ तर रसाळ आहे, राईट. त्याच्याविषयी आपण पुढे बोलणार आहोत. पण मला असं वाटलं की आजच्या दिवशी काय काय बोलावं, तर मला असं वाटलं की येस, आय थिंक आय शुड टॉक अबाउट इट. की नागपूरला राहतात जयंत वेलणकर, राईट, आणि त्यांचं उपासना केंद्र आहे. तर मी त्यांच्याशी टेलिफोनवरती बोललो होतो आणि मी त्यांना विचारलं की सर, तुम्ही ह्याच्यामध्ये उल्लेख केलाय की उपासना केंद्र आहे तुमचं, तर त्याच्याविषयी मला थोडीशी माहिती सांगा. तर मी म्हटलं ठीक. ते म्हटले ठीक आहे, जरूर. आणि वेन आय वॉज टॉकिंग टू हिम, मी ऑलरेडी शेगावला होतो आणि बहुतेक ती माझी 3री का 4थी वारी होती. आणि त्यांनी सांगितलं की 2015 पासून, राईट, 1 जानेवारी 2015 पासून उपासना केंद्र सुरू केलं. आणि करत करत आपल्यासारखी लोक जी आहेत, गजानन भक्त, चातुर्मासामध्ये त्यांनी सगळ्यांनी एक संकल्प केला. आणि संकल्प असा होता की आपण सगळे एकत्र येऊ, ऑनलाईन ऑफलाईन, आणि तिथे नमूद करू की गण गण गणात बोते हा श्लोक करायचा म्हणून.
ठीक आहे, हा बीजमंत्र म्हणायचा. आणि मी म्हटलो वा, आय वॉज व्हेरी क्युरियस की पुढे काय सांगताय. आणि करत करत ते म्हटले की आता त्यांनी बहुतेक म्हणजे पहिल्या वर्षी त्यांनी काहीतरी एखाद 4 महिन्यामध्ये मागील 10 वर्षामध्ये, ते मी त्यांचंच वाचतो, मागील 10 वर्षामध्ये सातत्याने चातुर्मासामध्ये गणिगण गणात बोते या सिद्ध मंत्राचा जप प्रथम वर्षी 6 कोटीपासना 6 करोड, आता दरवर्षी 1,250 कोटी जप होत. 1,250 कोटी काय करतायत लोक. 1,250 कोटी जप होतो. हा जप रितसर शेगावला महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येतो. श्री गजानन महाराजांच्या भक्तांना आलेले अनुभव संग्रहित करून गजानन अनुभव भाग 1, 2, 3 प्रसिद्ध झाले आहेत व हजारो भक्तांपर्यंत हे अनुभव पोहोचलेले आहेत. राईट. सांगायचा मुद्दा असा, मी त्यांना विचारलं की जयंतराव, हा जेव्हा तुम्ही करताय तर याच्या मागचं भावना काय, याच्या मागचा संकल्प काय. तर त्यांनी सांगितलं की जेवढे गजानन भक्त आहेत ते सगळ्यांसाठी, त्यांच्या सगळ्यांच्या गुड हेल्थसाठी, परिवारासाठी, चांगलं हेल्दी वेल्दी सुरक्षित गुरुसेवा. आणि महाराज जसं म्हणताय पहिल्या अध्यायामध्ये की आपलं जे चित्त आहे ते मलरहित करण्यासाठी, इंग्लिशमध्ये वर्ड आहे पर्जिंग, द सोल पर्जेस. जे लोक मराठी युवा शिकतात त्यांना माहिती आहे मी काय म्हणतोय. द सोल डज द प्युरिफिकेशन जर्नी. पण जेव्हा आपण शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत असतो, वेगळे वेगळे वर्चू फॉलो करतो, वेगळ्या वेगळ्या प्रकारे शुद्धीकरणाच्या क्रिया करतो, तर त्यातनं सोल जो आहे, तो आपण आत्मा जो आहे तो अंतःकरण त्याचं डेव्हलप होतं टुवर्ड्स द स्पिरिच्युअल टीचर्स. 1,250 कोटी जप, 2-2.5 हजार कदाचित त्यापेक्षा जास्त भक्त एकत्र येऊन ऑनलाईन येतात, त्यांचे जप करतात आणि ऑनलाईन कळवतात. तुम्ही कधीही केव्हाही दिवसभरात करू शकता. मी म्हणलो जयंतराव, म्हटलं दिस इज अमेझिंग. काय म्हणजे सच एन इन्स्पिरेशन. राईट. आणि तो श्रीचरणी अर्पण, म्हणजे पुस्तकाचं जेव्हा त्यांनी लोकार्पण केलं, मी त्यांना विचारलं की हे कधी केलं. ते म्हटलं मी आता रिसेंटली केलं. तर मी म्हटलं ग्रेट, फंटास्टिक. कुठे केलं. तर ते म्हटलं शेगावला गेलं. मग त्यांनी मला विचारलं की तुम्हाला हे पुस्तक कोणी दिलं. तर मी म्हटलो शेगावला गेलो तर तेव्हा माझा एक रिक्षावाला एक तिथे आहे, माझा नाही पण तिथे आम्ही एक रिक्षा ज्याची आम्ही हायर केली होती त्या रिक्षावाल्याने मला हे पुस्तक दिलं. ते म्हटले की तुम्ही कदाचित वाचाल. आणि मी आणलं आणि तसंच 1 महिनाभर घरी ठेवलं. सकाळी आता मी पेपर वाचत नाही कितीतरी वर्ष झाली, त्यामुळे म्हणलो की एका सकाळी मी असं हे पुस्तक हातात धरलं आणि पाहतो तर एक एक अध्याय नाही पण एक असे छोटे संकल्प, छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि समरी खूप छान प्रकारे. तर येणाऱ्या काळामध्ये 2026 मध्ये याची बरीचशी जी माहिती आहे ही आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत या ग्रंथातनं. महाराजांनी केलेले जे कार्य आहे, महाराजांनी आपल्याला दिलेले काही मेसेजेस आहेत, ते आपण येणाऱ्या काळामध्ये मधुरतामध्ये 2026 मध्ये आपण बऱ्याचशे आपण इथे बोलणार आहोत. महाराजांच्या आज्ञा जशी होईल तशी आपण तिकडे याच्यावरती पॉडकास्ट घेणार आहोत. काही लोक मला भेटत आहेत छान 6 मागच्या 5-6 महिन्यामध्ये, जी लोक उत्कृष्ट त्यांच्या क्षेत्रामध्ये, कोण सेबीचे एक्स डायरेक्टर आहेत. मागच्या महिन्यात मी गेलो होतो तेव्हा माझ्या पुढे लाईनीमध्ये विक्रांत पंडित, जे सिटी बँकेचे अध्यक्ष होते किंवा आता आहेत होते, तर ते पूर्ण परिवारासकट होते. आणि शेगावला प्रत्येकाने इथे, फॉर एक्झाम्पल जे हा व्हिडिओ ऐकतात आता ऑनलाईन आपण हे सेशन करताय आणि जे युट्यूबवरती ऐकतील आणि इन फ्युचर सुद्धा, शेगावला जाणं किंवा त्याचा जो योग आहे, तर महाराजांना तुम्ही प्रत्येकाने प्रार्थना करा. आपण इथे प्रार्थना करणार आहोत की परिवारासकट आपण तिथे या आणि पौर्णिमेला किंवा अजून कुठल्याही दिवशी
शेगावला जाण्याचा संकल्प करा. 5 वाऱ्या कमीत कमी 5 टाइम्स ट्राय टू गो. आणि महाराजांना प्रार्थना करा की प्रत्येक महिन्याला मला महाराज तुम्ही बोलून घ्या किंवा काय असेल तर 5 टाइम्स ऍटलीस्ट यू शुड गो. त्या एका ग्रंथ आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये सगळं कव्हर केलं. तुम्ही म्हणाल सगळं म्हणजे काय, तर जे लोक आता अराटिक योगा झालेले काही प्रॅक्टिशनर्स मला समोर दिसत आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात पहिलं सांगतो सिक्रेट. महाराज म्हणतायत 19व्या अध्यायामध्ये, सगळ्यात मोठा अध्याय, सगळ्यात मोठा, आय थिंक 350 ओव्या आहेत त्या अध्यायामध्ये, आणि इट्स व्हेरी बिग आणि व्हेरी पॉवरफुल. वेन आय से पॉवरफुल इज इट हॅज लॉट ऑफ डेप्थ इन इट. म्हणजे खूपच एसोटरिक आहे, म्हणजे प्रचंड एसोटरिक. त्या अध्यायामध्ये महाराज म्हणतायत जे ब्रह्मांडी ते पिंडी, जे ब्रह्मांडी आहे ते आपल्या पिंडी आहे, म्हणजेच कुंडलिनी आहे. आणि ती जोपर्यंत जागरूक होत नाही तोपर्यंत हायर स्पिरिच्युअल टीचिंग तुझ्यापर्यंत येणार नाही. पण ते घेण्यासाठी प्रेमाविणं काही नाही. राईट. ते घेण्यासाठी यू शुड हॅव डिवाइन लव्ह. हार्ट चक्र ओपन असलं पाहिजे, क्राउन चक्र ओपन असलं पाहिजे, ऍक्टिव्हेट पाहिजे, चित्त मलरहित होण्यासाठी साधना सतत केली पाहिजे. तर हा 19व्या अध्यायातला एक ओपनिंग बॅट्समन जसा असतो तसं एक ओपनिंग अराठी गोवा शिकलेला ना, म्हणजे मला भावलेलं जेव्हा मी पहिल्यांदा बोललो महाराज हे तर काही वर्षांपासून मास्टर चव्हाणच्या टीचिंग्स मध्ये आपल्याला मिळत आहे अगदी सहजपणे. त्यामुळे आय एम ग्रेटफुल टू मास्टर चव्हाण, त्यांची पूर्ण टीचिंग्स आपण फॉलो करतोय. नाव 3ऱ्या अध्यायामध्ये याचा उल्लेख मी हनुमान चालिसेच्या आपल्या सिरीज मध्ये पण केलाय. पहिल्या अध्यायामध्ये महाराजांची ओळख होते आणि महाराज प्रगट होतात. राईट. तुम्हाला ते प्रगट स्थान दाखवलं होतं मी. एका पातुरकरांच्या वाड्याच्या समोर महाराज प्रगट होतात आणि ही जस्ट अपियर्ड, दॅट्स इट. ही अपियर्ड. संत होते ते. ही वॉज अ ग्रेट बिईंग. या झाडाखाली पत्रावळ्या उठत्या खाताना बंकटलालांनी त्यांना बघितलं. येस, हेच ते झाड. आणि पातुरकरांचा वाडा समोरच आहे. राईट. पातुरकरांकडे वाडा पण दाखवतो तुम्हाला स्क्रीनवरती. येस. आता संस्थेने हा डेव्हलप केला. सगळी जागा पातुरकरांची संस्थेने टेक ओव्हर करून हा फ्रंट साइड इथून बाहेर आहे. राईट. सो या पातुरकरांच्या वाड्याच्या समोर हे झाड आहे वडाचं. त्या वडाच्या झाडाखाली महाराज प्रगट झाले. पहिला अध्याय. अजून याच्याविषयी आपण पुढे पॉडकास्टमध्ये अजून बऱ्याच येणाऱ्या काळामध्ये बोलणार आहोत. पण काही महत्वाचे मेसेजेस तुम्हाला आपल्या सगळ्यांशी मला असं वाटलं शेअर करावे. त्यातला पहिला मेसेज मी तुम्हाला सांगितला, जे लोक अराठी योगा शिकले, जे ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजेच कुंडलिनी, आणि ती कुंडलिनी जागरूक असणं आणि जागरूक होऊन त्याच्यानंतर ती जे कुंडलिनी प्रॅक्टिस करतायत ध्यान, त्यांना माहिती आहे मी काय म्हणतोय. आणि ते त्या हायर टीचिंग साठी कुंडलिनी जागरूक असणं गरजेचे. नंबर 1. नंबर 2, प्रेमाविणं काही नाही. नंबर 3, आय थॉट आय जस्ट टॉक मोर अबाउट इट. 3ऱ्या अध्यायामध्ये महाराज असं म्हणतायत 3 प्रकारचे मृत्यू असतात. 3 टाइप्स ऑफ डेथ. याच्याविषयी आपण सविस्तर सेशन केलेलं आहे. 3 टाइप्स ऑफ डेथ. 3 टाइप्स ऑफ डेथ. 3 प्रकारचे मृत्यू काय आहेत. एक आहे नैसर्गिक. आला,
जगला माणूस पूर्णपणे, आध्यात्मिक त्याला म्हणतात. नो चॅलेंज. ही वॉज बॉर्न, द सोल वॉज बॉर्न, ही केम डाऊन, लेड इज लाईफ, आणि त्याच्यानंतर सुकर मृत्यू झाला, आपण म्हणतो डन. सेकंड, व्याधी. व्याधीने गेला माणूस, आजारपणाने गेला, राईट. आणि तिसरा, आधी भौतिक. आधी भौतिक, आधी दैविक, राईट. सो आधी दैविक जो तिसरा प्रकारचा जो मृत्यू आहे, महाराज म्हणतात मी तुझ्या जीवनात आल्यानंतर तिसऱ्या प्रकारचा मृत्यू होणार नाही. जेव्हा संत आपल्या आयुष्यात येतात, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये, when our life is blessed by a spiritual teacher, कुठल्याही प्रकारचा मृत्यू जो आधी दैविक आहे, म्हणजेच कुठल्याही प्रकारची बाधा, कुठल्याही प्रकारचे अशा कुठल्या वाईट शक्ती, ब्लॅक फोर्सेस, अशा प्रकारचा मृत्यू त्या भक्ताचा, त्या शिष्याचा होणार नाही, होत नाही. अशी कमिटमेंट तुम्ही तिसरा अध्याय वाचल्यावरती तुम्हाला कळेल की महाराज म्हणतात की मी तुझ्या आयुष्यात आल्यानंतर किंवा कुठलेही संत तुझ्या आयुष्यात आले, थर्ड इज नॉट अलाउड. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी, एव्हरीथिंग इज टेकन केअर. राहिला मग आता पहिला तर नॅचरल आहे. एव्हरीबडी वॉन्ट्स नॅचरल डेथ. येस ऑर नो? एव्हरीबडी वॉन्ट्स नॅचरल डेथ. की बाबा आजारपण नको, काही नको, असे ब्लॅक मॅजिकने गेले, शैतान पायतान याव तेव्हा काही नको, अपघातात नको, काही नको. सेकंड कॅटेगरीमध्ये ते म्हणतात की वैद्य. तसा मृत्यू जर टाळायचा असेल तर वैद्य हुशार लागतो. आता त्यावेळी वैद्य म्हणजे डॉक्टर, वैद्य म्हणजे थेरपिस्ट, वैद्य म्हणजे हीलर. आजच्या तारखेमध्ये सगळेच आले, कारण पसारा भरपूर आहे. ते म्हणताय औषधी पसारा भरपूर आहे, त्यामुळे वैद्य हा चांगल्या नाडीचा असावा. तर तो मृत्यू टाळू शकतो. म्हणजे त्या टाईपची, म्हणजे द यू कॅन स्टील गो बॅक टू द नैसर्गिक मृत्यू, विच इज आध्यात्मिक मृत्यू. तो तिसरा अध्याय तुम्ही वाचल्यावरती तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय. त्यामुळे गजानन महाराजांचा मी ऑगस्टमध्ये कदाचित, आई बरोबर ना, ऑगस्टमध्येच मला असं वाटतं मी पहिलं पारायण सुरू केलं. सो पहिलं पारायण जेव्हा मी केलं तेव्हा हे मला काहीच माहिती नव्हतं. हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. मला असं वाटलं तुमच्याशी आज हे सांगताना मला खूप आनंद होतोय की आतापर्यंत 8 पारायण झाली माझी, 8 वेळा. ते मी कुठे, कधी माझ्या कर्जतच्या घरी, माझ्या आईकडे, किंवा माझ्या ऑफिसमध्ये, किंवा माझ्या या ठाण्याच्या घरी, किंवा थोडं इथे, थोडं ऑफिसमध्ये. इट जस्ट डिपेंड्स. आणि मग शेवटचं बिफोर वी टॉक मोर, आणि मग नंतर आपण शेवटचे 10-15 मिनिटं आपण गणगणगणात पोते चॅन्ट करूया. महाराज असं म्हणतायत की जेव्हा अशा प्रकारचे मृत्यू होतात, अजून बाकी भरपूर करिश्मे, भरपूर चमत्कार, कारण की स्वतः साक्षात संत होते, अवतार होते, त्यामुळे काही सांगावं आपण. तर त्यावेळी महाराज जेव्हा आपल्याला सगळ्यांना, आपण महाराज, मी सगळ्यांना आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा आपण हनुमान चालीसा घेतली होती, त्याच्यामध्ये बरेचसे संदर्भ जे ते आपण गजानन विजय ग्रंथातना, नंतर शंकर गीतेमधना, राईट, ह्या दोन्ही ग्रंथातना भरपूर आपण बोध घेतले आणि आपण संकल्प लिहिले. शेवटचं काही 2-3 सांगून मला जे लेसन्स मी घेतले त्यातनं मला असं वाटलं तुमच्याशी शेअर करावं. महाराज म्हटले इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हटले म्हणजे म्हणताय महाराज म्हटलं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की शारीरिक जे आहे हेल्थ, यू प्रिझर्व युअर हेल्थ. कारण साधना करण्यासाठी हेल्थची गरज आहे. यू शुड बी इन गुड हेल्थ. यू शुड बी इन गुड हेल्थ. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही व्यायाम केला पाहिजे. महाराज म्हणतात तुम्ही योगा केला पाहिजे.
महाराज म्हणतात तुम्ही आहार केला पाहिजे. महाराज म्हणतात की तुम्ही वैचारिक आहार पण तुमचा तसा असला पाहिजे. आणि मग धीरे 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 करून त्यांनी जेव्हा 8व्या-9व्या अध्यायामध्ये पुढे आल्यावरती गणगण गणात बोलते ह्या पूर्ण श्लोकाचा किंवा बीज मंत्राचा उल्लेख करून आपल्याला सांगितले की गण गणात गण गण गणात बोते, त्याचा अर्थ सांगितला. तो आपण इथे पुढे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं जसं हे पुढे 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 अध्याय आपण वाचू किंवा ग्रंथ आपण वाचू तेव्हा महाराजांची ही पूर्ण जी सिस्टम आहे, जेव्हा आम्ही शेगावला गेलो तेव्हा शेगावची पूर्ण सिस्टम जी आहे मंदिराची ती बघून मी चकित झालो. म्हटलो की माय गॉड, दिस इज अमेझिंग. त्यातला काही भाग मला असं वाटलं पटकन तुम्हाला आता सांगावा. सगळ्यात पहिलं म्हणजे मंदिर सकाळी 5:30 वाजता उघडतं. महाराजांची पूजा वगैरे सगळी झाली की नंतर वेगळा वेगळा वळी त्यांचे सगळे अभिषेक आणि त्याच्यानंतर आरती असते. तर तुम्ही 11ची आरती घ्यायचा प्रयत्न करा. सुंदर 11ची आरती ऑनलाईन अवेलेबल आहे, कोणी रेकॉर्ड केली आहे. पण जर तुम्ही असाल तर 11ची आरती नक्की घ्या. मी तुम्हाला माझी शेड्यूल सांगतो, त्यातनं मग तुम्ही काय बोध घ्या. भक्त निवास मध्ये राहायची सोय आहे. भक्त निवास कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलला लाजवेल इतकी सुस्वच्छता आहे. अनबीटेबल असं भक्त निवास आहे. राईट. मी ते काही येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे. इतके त्यांचे बेड्स पासनं बाथरूमचे जे बकेट्स आहेत पासनं ते बाथरूम मध्ये असलेले मग्स आहेत तिथपासनं ते टॉवेल्स आहेत तिथपासनं. टॉवेल जर तुम्ही वापरला तर आतापर्यंतच्या जेवढ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये मी राहिलोय त्या सगळ्या टॉवेल्स पेक्षा तो टॉवेल मला आजपर्यंत तशा कुठल्याही, मी आतापर्यंत 5-6 वेळा मी गेलोय शेगावला, आय हॅव नॉट हॅड एनी एक्सपिरियन्स. म्हणजे द एक्सपिरियन्स ऑफ द टॉवेल इट सेल्फ, ब्लँकेट, उशी वॉज सच अ लेनिन. सॉफ्ट टॉवेल्स दरवर्षी बदलले जातात. बाय द वे, दिस इज पब्लिक. कुठेही थुकलेलं नाही, कुठेही पुड्या नाही, कुठेही पानपराग खाऊन थुकलेलं नाही. पब्लिक प्लेसमध्ये, देवळात आतमध्ये पार्किंग लॉट मध्ये, पार्किंग लॉट विमानतळ आहे ना, विमानतळ त्याला बीट करेल असं पार्किंग लॉट आहे. बाहेर स्क्रीनवरती दिसतं आता 700 गाड्या आहेत, अजून 300 पार्किंग लॉट अवेलेबल आहेत. एव्हरीथिंग इज डिजिटाइज्ड. अद्यावत एंट्री एक्झिट. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मंदिरात जाता आतमध्ये तेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं की 10 मिनिटानंतर तुमचा नंबर लागेल. महाराजांच्या समोर तुम्ही दर्शन घ्याल. पूर्ण वेळ दर्शन घ्यायला 10 मिनिटं लागतील, 12 मिनिटं लागतील, 15 मिनिटं लागतील. अँड दे आर बँग ऑन. तेवढीच मिनिटं लागतात. आणि प्रत्येक जो सेवेकरी आहे, सेवेकरीच म्हणायला लागेल, ते सगळे दास आहेत. ते सेवेकरी त्यांचा लोभ असावा असं तिकडे सगळीकडे पाठी लिहिली आहे. त्यांचा लोभ असावा असं सेवेकरी आहेत. काय सर्व्हिस अपॉर्च्युनिटी त्यांच्याकडे, बापरे केवढी कृतज्ञता आहे. सो मच हंबल दे आर. ते कोणी ओरडत नाही, कोणी काही असे प्रकार करत नाही की आपल्याला बघून चकित व्हायला असतं. त्यांना दे आर सो हंबल. ते फक्त बोर्ड दाखवतात हातामध्ये, त्यांचा असं प्लाकॅट असतो, शांतता राखा आणि प्रत्येक जण आपसुकपणे तुम्ही शांतता राखा. ते येऊन तुम्ही 2 माणसं बोलत असेल तर ते फक्त येऊन एवढंच सांगतात. लाखो आज म्हणजे ऍक्च्युली मागच्या मी गेलो होतो तर सोमवारी त्यांनी एक असा बोगदा बांधलाय, प्रायव्हेट मंदिर संस्थेने असा एक बोगदा बांधलाय, एअर कंडिशन, टू मॅनेज मोर देन 1 लाख पीपल कमिंग टुडे. अद्यावत आजच्या दर्शनाला 12 तास लागतील. आतमध्ये टॉयलेट, बाथरूम त्या बोगद्यामध्ये, एव्हरीथिंग इज देअर. चाय, बाकी खाण्यापिण्याची व्यवस्था नाहीये. पण अद्यावत बोगदा बांधलाय त्यांनी मंदिराच्या बाहेर. 3 किलोमीटर येतो तो. आनंद विहार, आनंद सागर, आनंद विसावा
ह्या वास्तू बघण्यासारख्याच आहेत. स्वच्छता मी तुम्हाला सांगतो, आपल्या घरामध्ये नसेल तेवढी स्वच्छता तुम्ही तिथे पाहाल. एक्सपिरियन्स घ्या. आणि शेवटचं, बिफोर आय काइंड ऑफ वी गोट इन टू द चॅट, की जर आपल्याला सेवेकरी म्हणून तिथे नंबर लावायचा आहे आता, तर 7 वर्ष वेटिंग पिरियड आहे. आज नंबर लावला, 7 वर्ष नाही लागेल. सो मेनी पीपल आर वेटिंग 7 इयर्स. 7 इयर्स. आणि पहिले इंडिव्हिज्युअल घेत होते, आता 25 लोकांचा ग्रुप आहे, तर आणि तरच तुम्ही रजिस्टर करा. जो सेवेकरी आहे, माझा मित्र सेवेकरी होता, 40 दिवस त्याने काम केलंय, आला का नाही सेशनला बघतो. नाही, तो आज प्रगट दिनानिमित्त दुसरीकडे गेला. तर तो 40 दिवस सेवेला होता. तर त्याची ड्युटी पहिले मैदानात लागली होती, मैदान व्यवस्था. त्यांनी सकाळी यायचं ठरल्या वेळेला, ब्रीफिंग घ्यायची, सदरा टोपी, सगळं हाऊसकीपिंग एक्झॅक्टली लाईक हॉटेल. 3 दिवसांनी सगळे पूर्ण त्यांचा संच विथ टोपी विथ हे पंचा पूर्ण वॉश होऊन येतं अद्यावत. इंडस्ट्रियल लॉन्ड्रीज आहेत ते सेवेकऱ्यांसाठी आहेत. आणि बाकी तर रिसॉर्ट मॅनेजमेंट असते तशी त्यांची भक्त निवास मॅनेजमेंट आहे. कुठेही रेकारेकी नाही, बोलाबोली नाही, अहंकार नाही, चिट्ट्या चपाटा नाहीत, काही नाही. सगळं सुस्पष्टपणे तिथे लिहिलेलं आहे. किती देणगी जमा झाली, किती देणगी आजची झाली, किती महिन्याला झाली. 65 संस्था आहेत, 65. आणि एकदा तुम्ही त्यांच्याशी जुडलात की त्याच्यानंतर काय यू शुड जस्ट यू वॉन्ट टू डोनेट, ते बघा कुठे कुठे चाललेत आपले पैसे, किती योग्य ठिकाणी. अहंकार नाही. एकच शब्द, माऊली. या माऊली, कुठे करायचं डोनेशन माऊली, बस एवढाच आवाज येतो, बाकी आवाज येत नाही. हे लाईन घ्या रे, हे चला लवकर, कोणतरी आपलं मान धरताय, बाजूला काढतंय. हा हा. तर हा जो माझा मित्र आहे पंकज, ज्याच्यामुळे मला महाराज अधिक कळले, पंकज भट, 40 वर्षापासून जातोय, पूर्ण परिवार जातोय. तर तुम्हाला सांगत होता दादा, मी जेव्हा 30-35 40 दिवस इकडे जेव्हा होतो, तेव्हा तो म्हटला की माझी पहिली ड्युटी जेव्हा लागली होती, तेव्हा तो म्हटला की आय वॉज ऑन द ग्राउंड. आणि ग्राउंडवरचा सेवक जो आहे, तर त्याला असं वाटलं की आता मी असं पण सेवेकरी येत चला जाता जाता महाराजांचं दर्शन घेऊन जाऊ. अलाउड नाही. घरी जा, कपडे बदला, लाईनीत या आणि मग महाराजांचं दर्शन घ्या. मी सेवेकरी म्हणून घुसला लाईनीमध्ये, चालणार नाही. व्हीआयपी पास सिस्टम नाही. कधी धुतात, कधी पुसतात, कधी रंग लावतात. प्रत्येक वेळी मी त्यांना हा प्रश्न विचारतो, बोल माऊली तुम्ही कधी काय, म्हणजे काय, कोणच काय कोणाशी बोलत नाही, आवाज नाही, काही नाही. घेण्यासारखं आहे. अध्यात्म त्यांना सगळ्यांना, मला असं वाटतं की आपल्यापेक्षा जास्त त्यांना कळत आहे. उगाच इथे कळणारी जी लोक आहेत, सांगणारी जी लोक आहेत, त्याच्यापेक्षा जास्त अध्यात्म त्याला कळलेलं आहे. दे आर कनेक्टेड टू द टीचर डायरेक्टली. जेवण वाढत असताना, प्रसाद वाढत असताना एवढी विनम्रता. त्या प्रत्येक ठिकाणी मावशी येतात, त्यांना पण माऊली म्हणतात. जे दुसरे सेवेकरी त्यांनाही माऊली, ते सगळेच एकमेकाला माऊली म्हणतात, आपल्याला ते माऊली म्हणतात. जर भात आणि बाकी घेणारा माणूस असेल तर दुसरा वरण कुठे आहे ते असं करायची गरज येत नाही. भात घेणारा माणूस लगेच मागून वरणवाला येतो. आणि एक ग्रुप आहे, तो फक्त आपल्यावरती लक्ष ठेवत असतो की ताटात यांच्या काय राहत आहे का, येऊन फक्त उभे राहतात. तुम्ही सांगायचं चवळी द्या, हे द्या, ते द्या, रस्सा द्या. उत्कृष्ट सगळं. मन भारावून गेलं आणि प्रत्येक वेळी जातं. तुमच्यापैकी काही जण गेलेले असतील, तुमच्यापैकी काही जण जाणार असतील, तर लवकर ट्रिप करा. इट इज अप्रतिम आहे. 1 दिवसापेक्षा जास्त राहायला जनरली अलाउड नाही, बिकॉज देर आर मेनी पीपल वेटिंग. सगळे मिळून भक्त निवासामध्ये 1000 रूम्स, म्हणजे साधारण सर 2 ते 3,000 लोक दिवसाला राहू शकतात. अशा ठिकाणी अशी त्यांची व्यवस्था आहे. चार्जेस एकदम सिंपल आहेत. रूमचे फक्त 850 रुपये चार्ज आहेत. 2 मुलं गेली तर, किंवा 2 मुली गेल्या
नॉट अलाउड. नवरा बायको गेले, नॉट अलाउड. नवरा बायको मूल असेल, अलाउड. जस्ट दॅट. समजा वीकडेजला कधी गेलात तुम्ही, तर वीकडेजला गेलात तर मी आणि माझा मित्र पंकज आहे, तो सेवेकरी होता, तर काय तोच जाऊन हे सगळं बोलतो, मी आपला गपचूप बाकड्यावरती बसलेला असतो आणि महाराजांना प्रार्थना असते, त्यामुळे आपल्याला संधी मिळते तिथे राहण्याची. नाहीतर मग बाजूला बाजूला हॉटेल्स आहेत, लॉज आहेत, तिथे तुम्ही राहू शकता. ₹1,500, ₹1,000, ₹2,500. काही हॉटेल्स आहेत ₹3,000 आहेत, ₹3,500, डिपेंड्स. शनिवार रविवार राहायची ऑलमोस्ट फ्रायडे पासून तर इट्स व्हेरी बिझी. थर्सडे इज व्हेरी बिझी. सो बुधवारी जर तुम्ही गेलात, गुरुवारी सकाळी बिकम्स व्हेरी बिझी, त्यामुळे बुधवारी मिळणं कठीण आहे. टेलिफोनवरती होत नाही, ऑनलाईन होत नाही, ते समोर तुम्हाला बघतात आणि त्यांचे काय क्रायटेरिया आहेत तर आणि तरच देतात. त्यांना जर डाऊट आला तर ते नवरा बायकोला वेगळे वेगळे प्रश्न विचारतात. सासूचं नाव सांग. जर काय फेक असेल तर त्यांच्याकडे काय महाराजांनी शक्ती दिलेली आहे, काय माहिती दिली आहे का नाही दिली, पण ते असे प्रश्न विचारतात की त्याच्यानंतर त्यांना डाऊट आला तर ते सेड नो, नथिंग डुइंग. एवढं पावित्र्य बाळगतात, एवढं पावित्र्य बाळगतात. प्रसाद खावा तर तो प्रसादच. यावेळी मी प्रसादालयामध्ये गेलो होतो तेव्हा दरवाजाच्या वरती बोट फिरवायला सांगितलं. पंकज माझा मित्र जो आहे त्याने सांगितलं, दादा दरवाजाच्या वरती बोट फिरव. वरती बोट फिरवलं मी तर माझ्या बोटाला धूळ लागली नाही. पब्लिक प्लेस आहे. कुठलेही पंडित, कुठलेही गुरुजी तिथे आरडा ओरडा करत नाही गाभाऱ्यामध्ये. कारण प्रत्येकाला एक समजत असतं की आपण महाराजांशी कनेक्टेड आहोत. प्रत्येक भक्त लांबून आलेला आहे, हजारो किलोमीटर लांबून आलेला आहे आणि तो महाराजांना भेटायला आलेला आहे. पारायण कक्षामध्ये तुम्ही स्वतःचा श्वास घेताना पण आवाज येऊ शकतो. पारायण कक्षामध्ये इतकी पिन ड्रॉप सायलेन्स असतं. पारायण कक्षामध्ये तुम्ही बसून करू शकता पारायण, तुम्ही खुर्चीत बसून करू शकता. नंतर तिथे काही रिडिंग टेबल्स आहेत, तिथे रिडिंग टेबल्सवरती यू कॅन कीप लाईक दिस अँड रीड व्हॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल विथ. कीप क्वाइट. एव्हरीबडी कीप्स क्वाइट. त्यामुळे आजच्या दिवशी मला हे तुम्हाला पहिल्यांदा मधुरतामध्ये आपल्याला ही संधी मिळाली. ही महाराजांची आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. 5,000च्या वरती जर तुम्ही डोनेशन दिलं, म्हणजे 5,000 आहे ना भाव, तर तुम्हाला चांदीच्या पादुका देतात. अशा बऱ्याचशा चांदीच्या पादुका नंतर आपल्या घरी जमा होतील. काही जण ₹5,000 तुम्ही द्याल. तर मी पंकजला विचारतो, अशा पादुका काय करायच्या? तो म्हणतो, दादा मी आता एवढे वर्ष येतो, आमच्याकडे बऱ्याच पादुका आहेत. तर मग त्यांनी सगळी चांदी हे करून नंतर एक पादुका बनवली. तर नंतर मग ती मस्त अशी मोठी चांगली जाड पादुका होते. मग तुम्ही महाराजांची पादुका होते चरण ती लावून आणा. इट्स युअर कॉल. प्रत्येक वेळी ₹500 डोनेशन दिलं तर हा पंचा मिळतो. बाय द वे, हा पंचा जर तुम्ही स्कॅनिंग केलं तर त्याच्यामध्ये एवढी डिवाइन एनर्जी आहे. दिस पंचा इटसेल्फ इज अ हिलिंग अबिलिटी. इट्स अ प्रोटेक्शन. इट्स अ हिलिंग. देर इज लॉट ऑफ हिलिंग एनर्जी इन ह्या पंचामध्येच आहे. हा पंचा घातल्यावरती काय दुसरं करायची गरज नाही. माझा ऑरा स्कॅन करा बिफोर आणि आफ्टर, दॅट्स इट. समजेल पंचाची ताकद. ₹500 दिले, पंचा मिळतो. कधी ब्लाउज पीस मिळतो. तुम्ही या पंचाला तुमच्या बेडमध्ये टाका, उशीमध्ये टाका, सीट कव्हर बनवा, वस्त्र म्हणून घ्या. त्यापेक्षा अजून डोनेशन केलं, समजा 10,000, 11,000, 12,000, तर तुम्हाला शर्ट पीस देतात, साडी देतात, घ्या. 65 ठिकाणी त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही बघाल तर म्हणजे तुम्ही म्हणाल की व्हॉट इज हॅपनिंग हिअर, माय गॉड. सीडी बँकेने त्यांना ₹720 करोड काहीतरी दिले होते, का 680 काहीतरी करोड रुपये दिले होते. ₹120 कोटी लागले. बाकीचे पैसे त्यांनी परत देऊन टाकले संस्थेने. बाय द वे, हे ज्यांनी बनवलं ते आता हयातीमध्ये नाही आहेत, पाटील. ही इज नॉट अ लिटरेट मॅन. ते काय इंजिनियर नव्हते ज्यांनी हे सगळं बनवलं. ही सगळी व्यवस्था ज्यांनी बनवली ते
संस्थेचा चहा सुद्धा प्यायचे नाहीये. त्यांची फॅमिली चहा सुद्धा पित नाही संस्थेचा. एवढे डेडिकेटेड आहे टुवर्ड्स द टीचर. अत्यंत गोड, रसाळ, मधुर अशी ही गजानन विजय, असा हा गजानन विजय ग्रंथ 6:41 होत आहेत. शेवटचा बिफोर आय काइंड ऑफ वी मूव्ह, हा ग्रंथ वाचावा कधी महाराजांनी सांगितले आपल्याला. आणि तुम्ही करा. माझ्याकडे आहेत कॉप्या. इफ यू वॉन्ट, मी पाठवणार नाही, येऊन घेऊन जायला लागेल. ठीक आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशीला जो ग्रंथ वाचेल, पारायण करेल एका जागी बसून, दशमी, एकादशी आणि द्वादशीला 12, 13 आणि 14 होते या महिन्याच्या, जो वाचेल, जो पारायण करेल, त्याचा अनुपम भाग्य उजळेल. लिहून दिले महाराजांनी. अनुपम भाग्य, बस, दॅट्स इट. जस्ट रीड, इट्स ओव्हर. करा पारायण दशमी, एकादशी, द्वादशीला. रामनवमीला जो एका दिवसात एका ठिकाणी बसून वाचेल, ग्रँड सक्सेस. लिहून दिलंय पारायणामध्ये. पुढे सांगतो, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून तुम्ही लगेच झालं पारायणाचा संकल्प ठेवला. जो संकल्प ठेवणार आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी, जर तुम्ही हे पारायण केलं, महाराज म्हटलेत की मी तुला इन राईट ग्रँड सक्सेस इन युअर लाईफ. लिहा संकल्प. पहिला संकल्प लिहा, मला आध्यात्मिक, मला नैसर्गिक मृत्यू आला पाहिजे. थँक्यू. हा पहिला संकल्प असला पाहिजे. त्याच्यातच सगळं आलं. त्याच्यात गुड हेल्थ आली, पैसे आले, धन आली, दौलत आली, सगळं आले त्याच्यामध्ये. आर यू अंडरस्टँडिंग? नंबर 1. नंबर 2, मग नंतर बाकी तुम्हाला जे संकल्प लिहायचे ते लिहायचे. यू कॅन राईट. क्लिअर? 21व्या अध्यायामध्ये याचे सगळे उल्लेख आहे. आपण सगळेजण, महाराज म्हणतात की तुम्ही, दासगणू महाराज म्हणतात आपल्यासाठी, महाराज म्हणतात की दासगणू महाराजांनी रचलाय आपल्यासाठी. महाराज असं म्हणतात की जर मी सूर्य आहे तर तुम्ही माझी किरण आहात, तसं बिहेव करा. मी सूर्य आहे तर तुम्ही माझी किरण आहात. यू आर नॉट अन ऑर्डिनरी पर्सन. तुम्ही माझी किरण आहात. याचा अर्थ आपणही तेजस्वी आहोत, कारण आपल्या जीवनामध्ये महाराज आले. जसं शंकर गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये एवढं प्रचंड सायकोलॉजिकल हिलिंग आहे की महाराज म्हणतात, अरे तुझ्या जीवनात मी आलोय, तू पात्र आहेस म्हणून मी आलोय. पात्र म्हणजे एंटायटलमेंट. मी तुझ्या जीवनात आलोय असं शंकर बाबा म्हणतात. मग कोणी दुसरे आपली लायकी काढो न काढो, चांगलं वाटो, यू आर नॉट अ गुड हजबंड, यू आर नॉट अ गुड सन, यू आर नॉट अ गुड बॉय, यू आर नॉट अ गुड गर्ल. महाराजांनी मला सिग्नेचर दिल्यावरती, त्यांच्या भक्तांना सिग्नेचर दिल्यावरती बाकी कोणाचं सर्टिफिकेटची गरज आहे? 10वीत किती मार्क मिळाले, 12वीत किती मिळाले, अरे रे देवा रे बाबा, बालबोध आहे तो गोष्टी. ह्या क्लॅरिटी आली? थांबूया. पुढे ह्या पूर्ण वर्षभरामध्ये आपण छान या गोष्टी सगळ्या करणार आहोत. 2024 आय एम डेडिकेटेड माय सेल्फ टुवर्ड्स वर्क ऑफ 3 टीचर्स, शंकर बाबा महाराज, गजानन महाराज आणि ऑफकोर्स मास्टर चौगुक्सी, त्यांची टीचिंग प्रॅक्टिस करणं, राईट, आणि प्रसार आणि प्रचार करणं, याच्यासाठी आय एम कमिटेड. आणि तुम्ही सुद्धा या पूर्ण स्पेसमध्ये मी जेव्हा काही तुम्हाला मेसेजेस पाठवणार आहे, उत्कृष्ट वक्ते सगळे काही लोक येणार आहेत जे गजानन महाराजशी कनेक्टेड आहेत, जे शंकर बाबाशी कनेक्टेड आहेत. त्यांचे आपण इथे काही इंटरव्ह्यू घेणार आहोत, त्यांचे अनुभव घेणार आहोत. आणि हे जे डॉक्टर नाही पण जयंत वेलणकर आहेत, मी त्यांच्याशी बोललोय, त्यांना सुद्धा मी बोलवणार आहे आणि त्यांची मुलाखत घेणार आहे. ते 2026 लोडेड आहे आपल्या सगळ्यांसाठी, राईट. तो दीर्घ श्वास घेऊया. आय विल जस्ट प्ले दिस ऑनलाईन. दीर्घ श्वास घ्या. टेक अ लॉंग डीप ब्रेथ. लेट अस चॅन्ट गण गण गणात बोलते. डोळे बंद. दीर्घ श्वास. इनहेल 4 काउंट्स, एक्सेल 6 काउंट.
एक्सेल करताना 6 काउंट करा. तुम्ही व्हिडिओ पाहायचा बंद करू शकता. इट्स युअर चॉईस. मग काढून ठेवा छानपैकी. म्हणा महाराज आजच्या प्रगट दिनी गण गण गणात बोते म्हणजे गण. गण म्हणजे कण. आपला जो गण आहे, आपल्या प्रत्येक गणामध्ये ब्रह्म आहे. ब्रह्म इज द लाईट. गणात गण गण गणात बोते. बोते इज ट्रस्ट. प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक गणामध्ये तो ब्रह्म आहे, तो शिव आहे. महाराज आजच्या दिवशी गण गण गणात बोते आम्ही चॅन्ट करतोय. थँक्यू फॉर ब्लेसिंग अस एव्हरीबडी हिअर ऑनलाईन ऑफलाईन. रेकॉर्डिंग थांबवतोय. आपण चॅन्ट करा तुम्ही तुमची आणि जय गजानन. बाकीचे ऑनलाईन माझ्याबरोबर थांबा.